ठिकाणी झालेला आहे। सर्वसामान्यांचे नेते, युवकांचं हृदयस्थान म्हणून ज्यांची ओळख आहे, राजेंद्र भैया जोंजाळ यांचं स्वागत या ठिकाणी या समितीच्या वतीनं करण्यात येत आहे। डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। आपण एक मोठं इस्टेट टाकलेलं आहे आणि अनेक मान्यवरांनी इथे भेट दिलेली आहे। काय म्हणा सर? त्याचा हा विषय नाहीये। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिराग नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला काल त्यांचं भूमिपूजन केलंय आणि येत्या काळामध्ये त्यांनी शब्द दिलाय की हे भूमिपूजन त्यांनी 2 एकरामध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन 241 घरांचं पुनर्वसन करून आज अण्णाभाऊ साठे यांची जिथं झोपडी होती त्या ठिकाणी त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे आणि त्यांनी काल शब्द दिलाय की हे काम 4 वर्षात न होता फक्त 2 वर्षात कंप्लीट होईल। आणि या भूमिपूजनाला आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी या ठिकाणी उद्घाटनाला घेऊन येईल। याच्यावरून असं लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे यांची जी उंची होती ती रशियात सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठेंबरोबर मी पण आमच्या फॅमिली सहित होतो। जो पुतळा बसवलेला तो आपल्या संभाजीनगर या ठिकाणूनच रशियाला गेलेला आहे। इथले देवरे म्हणून जे आपले कलाकार आहेत त्यांनी तो पुतळा तयार केला होता आणि तो आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हाताने बसवला होता। म्हणजे आज जागतिक कीर्तीचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने लेखन प्रेरणा दिन, जसा आपला मराठी भाषा दिन असतो तसा लेखन प्रेरणा दिन घोषित केला। म्हणजे आमच्या या समाजाला, जे वंचित बहुजन समाज आहे आमचा, या समाजाची गर्वाने आज मान ताईट झालेली आहे की आमच्या अण्णाभाऊला आज एवढा मान सन्मान आणि त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी जे केलेलं लेखन आहे त्याचा गौरव त्यांनी केलेला आहे। त्यांनी काल जे भाषणात फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्या गॅलरीमध्ये सर्व पुस्तके उपलब्ध होतील, गॅलरी एवढी मोठी राहील की सर्व लोक आले त्यांची राहण्याची व्यवस्था। तसंच आज लवजी साळवेंचं जे स्मारक पुण्यामध्ये चालू आहे 140 कोटी रुपये देऊन त्यांनी बी लवजी साळवे जे क्रांतिगुरू होते त्यांचं सुद्धा स्मारक केलंय। तर मी या भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरती माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ व आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी साळवे, शितोळे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड व आमच्या सर्व नेत्यांचे मी शतशः आभार मानतो। या पुढील काळामध्ये मातंग समाजाला आमच्या भारतीय जनता पार्टीने योग्य निर्णय देऊन योग्य दिशा द्यावी ही नम्र विनंती। राजू काजेकर, भारतीय जनता पार्टी। धन्यवाद।